सरिता सुभेदार इथेच राहतात का? हा इथेच राहते. कुरिअर आहे कुरिअर. माझं कायचं कुरिअर व मी गुरुनाथ. गुरु हो करी बरं बस चहा म्हणते बस बस. चहा प्यायला वेळ नाही आई. आता मला तू पैसे दे. कोणी पाहिलं ना तर प्रॉब्लेम होईल. हो बाई बस बस मी आलीच. मग जवळ एवढेच आहेत बरं. आई एवढेच काय, हे पण खूप झाले ग. तू कुठून आणलेस, कुठून एवढे पैसे? तर ते महत्वाचं आहे का? साठवले होते ना ते दिले. आई तुला माझ्याबद्दल जेवढं वाटतं ना तेवढं इतर कुणालाही वाटत नाही. थँक्यू सो मच. थँक्यू बोलते का आईला? माझा अवतार मला पाहवत नाही बरं. या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडायचं गुरु. काय अवदसा त्या मागे लागली आहे देवजाणी. आई तू माझ्या बरोबर राहा, मी बरोबर बाहेर पडेन याच्यातनं. चल मी येतो आता. चल 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 लवकर चल. मम्मा आता कोण आलाय माहित नाही. थांब मी बघतो. आई राधिका. आता का करायचं? ती तर एवढ्या लवकर येणार नव्हती ना. ती जाणार होती ना ताईच्या ऑफिसच्या लोकांसोबत. तिने पाहिजे तर वांदे होतील आई. मी कुठे लपू सांग मला. मला नाही. अगं असं काय करते? बरं तू तिला हँडल कर. मी जरा वेळ आत लपतो. ती आत गेली की मी जातो. तू हँडल कर. मोका बघून पळून जा बरं. बापा राधिका लवकर आली वा. तू तर आज जाणार होती ना त्या लोकांसोबत जेवायला बाहेर. आई जाणारच आहे. राशी एकटी नाही जायची. काहून बरं? तुम्हाला घेऊन जाणार आहे. माल काहून बा? मी तुला सांगितलं होतं ना मा उपास आहे ना. आणि तुम्ही माझ्याशी खोटं बोलून राहिलात का? नाही ना खोटं नाही ना बोलत आहे मी. तुमचा आज उपास नाहीये मला माहितीये. शपथ घ्या बरं माझी. बरं राधिका शपथ घ्याल. बरं बाई नाही उपास मा. पण डोकं दुखून राहिलंय मा सकाळपासून. खूप मान चहा मांडणार होते त्यासाठी डोकं दुखून. आई तुम्ही थांबा, मी चहा मांडते. माझ्यासाठी मान बरं. हो फारच दुखत आहे व डोकं. हो का? हाय. काय ग कुठल्या विचारात हरवलीस? कुठल्या? माझी उदास का दिसतेस? घास कुठे? ठीक आहे मी. बर आधी सांग काय घडलं कोर्टात? काय होणार सौमित्र? यांनी वेळेवरती आजारी पडल्याचं नाटक केलं, त्यामुळे पुढची तारीख मिळाली. नाहीतर गार्गी मॅडमच्या बरोबर तावडीत सापडले होते.
आणि गुरु हातचा निसटला हो ना. हं. हेच होणार होतं. गुरुकडून काय अपेक्षा करणार आहे दुसरी आपण. पण राधा, तुझ्यासाठी मला खरंच खूप कौतुक वाटतंय का. पण कसलं? हे बघ ना, म्हणजे खूप धीराने आणि तटस्थपणे हे सगळं हँडल करतेस तू. म्हणजे खरं तर एखाद्या बाईसाठी डिवोर्स घेणं हे खूप पेनफुल असतं ना. खूप मानसिक त्रास असतो, खचून जायला होतं, एका मेंटल ट्रॉमा मधून जावं लागतं, एखाद्या बाईचं आयुष्य बदलून जातं. पण राधा, तू खचली नाहीये. तू हे सगळं खूप छान नीटपणे पार पाडतेस ना, ह्याचं खरंच खूप कौतुक वाटतंय मला. खरे, कधी कधी ना मला माझंच आश्चर्य वाटतं. इतक्या तटस्थपणे मी स्वतःकडे कशी काय पाहतेय. बघ ना, सौ राधिका गुरुनाथ सुभेदार नावाची एक बाई, घरात काम करणारी, आता परिस्थितीने पुरती बदलून गेली. पण चांगलंच आहे की आता एका छोट्या का होईना एका उद्योगाची मालकीण आहे मी. स्वतंत्रपणे ठाम निर्णय घेऊ शकते. आणि मुख्य म्हणजे मी आता माझ्या नवऱ्याचा अन्याय सहन करणार नाहीये. करेक्ट आहे राधा, हे करेक्ट आहे. असंच होत असतं, असंच घडतं. परिस्थिती बदलते माणसाला. खरं सांगतो, हा जो बदल आहे ना तुझ्यातला, हा खूप पॉझिटिव्ह आहे राधा. प्लीज अशीच राहा, अशीच राहा, अशीच वाग. काम सोडू नकोस कधी. राधा, आपली आयडेंटिटी ना आपल्या कामामुळे तयार होते, हे लक्षात ठेव. आपलं असणं, आपलं जगणं, आपल्या अस्तित्वाची जाणीव कामामुळे होते. तू पॅशनेट आहेस, काम करत राहा. कीप रॉकिंग. आय एम प्राऊड ऑफ यू. बास. हे मला खरं तर तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं, पण आता नंतर बोलते, चालेल? हो, वेटिंग फॉर युअर कॉल. मला आवडेल काहीतरी चांगलं ऐकायला. चल, बाय. गुड नाईट. सी या. बाय. घ्या चहा घ्या. अरे वा, आज न मागता चहा आणलास. आणि नानी, मी रीत सर मागतोय, मला पण चहा हवाय. देणार आणते लगेच. हा, वा महाजनी, हा? आज बऱ्याच दिवसांनी तुम्ही चहाचा योग आणला तो. मग कसं काय चाललंय? एकदम मस्त, पार्ट टाइम जॉब उत्तम. होय ना? नाना, अहो सध्या पार्ट टाइम जॉब सुद्धा फुल टाइम सारखा चाललाय. हा? घरी आणून काम करत असतो. कुरिअर बाई, बघ. अरे बापरे, एवढं ये ये इथेच ठेव. सावकाश. काय ग, कसलं कुरिअर आहे? अहो, पंकजनी बाळासाठी काहीतरी मागवलं होतं. इथे साईन करा. नाही, माहित नाही, मी पण पहिल्यांदाच बघतो. अरे काय नाव काय तुझं? हो, कुरिअर कुरिअर. थँक्यू. काय बघताय काका? मगाशी मी जो कुरिअर वाला पाहिला तो हा नाहीये. म्हणजे नानाजी, मगाशी सोसायटीमध्ये खाली मी एक कुरिअर वाला पाहिला. अहो, मी त्याला हाक मारत होतो तर थांबलाच नाही तो. माझं नाही काका, अहो घाईत असतात ते. आणि आपल्या सोसायटीत किती कुरिअर वाले येतात दिवसभरात. नाही नाही, पण तुम्ही तसं का विचारलं? नानाजी, खरं सांगू, हं. मी जो कुरिअर वाला पाहिला त्याच्यात मला गुरुनाथचा भास झाला. महाजनी, तुम्हाला जिकडे तिकडे गुरुनाथच दिसतोय. अहो, डोक्यासारखे तेच विचार असतात ना, त्यामुळे जिथे तिथे तुम्हाला गुरुनाथच दिसतो, ते संताची धनाची सारखा. नाही नाही, विचार माझ्या सुद्धा डोक्यात चालू आहेत. म्हणजे राधिका ज्या पद्धतीनं गुरुनाथला नामोहरम करते, ते पाहून मला तरी असं वाटतंय त्याच्यावर दारोदार फिरून काहीतरी विकायची वेळ येणार आहे. काय ग, राधिका आली नाही ती आज? अहो, किती कामं असतात हल्ली तिला. हो, नाही नाही, कामाच्या व्यापामुळे माझ्या पोरीला मला सुद्धा भेटायला वेळ नाही. म्हणजे बघा, पण चांगलं आहे, चाललंय, आनंद आहे. हो ना, तिच्या बिझनेस मध्ये वाढ झालीच पाहिजे, तिची प्रगती व्हायलाच पाहिजे. खरंच
राधिका बाई असून तिने जे काही करून दाखवलं ना त्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. एखाद्या पुरुषालाही जमलं नसतं हे सगळं करणं. अगं, आता सगळ्याच बायका पुरुषांच्या बरोबरीनं कामं करतात मग. हो, आणि मी तसा भेद मानत नाही. आणि तुम्हाला सांगतो महाजनी, आम्हाला जर नाच झाली ना तर आम्हाला दोघांनाही आनंद होईल. खरंच खूप आनंद होईल. ते म्हणायचे ना, पहिली बेटी धनाची पेटी. आता मी म्हणेन, पहिली बेटी सुखाची पेटी. क्या बात है नाना. आई चला लवकर आवरा बरं. आणि हे घे, हे तुमच्यासाठी नवीन साडी आणलीये, बघा तरी. साडी काऊन बरं? सणवार अहो अशीच आणली. असंच तर काहीच घडत नाही ना आपल्या आयुष्यामध्ये राधिका. तुला का वाटलं राधिका, मला अशी गिफ्ट वगैरे देऊन मी माझं मत बदलेन का? तुम्हाला घटस्फोट घेण्यासाठी मान्यता देईन का? नाही आई, तसं नाहीये. खरं तर तुम्ही दोघांनी घटस्फोट घेणं मला अजिबात मान्य नाहीये, अजिबात पसंतही नाहीये. आई हे पाय राधिका, मला नको आहे ती साडी. आणि मग अशी तुम्हाला शपथ घातली होती का नाही, म्हणून मला खरं खरं बोलावं लागलं. नाहीये बामा उपास, पण माझी आता कुठंच जायची इच्छा होत नाही, ना कोणाच्या घरी ना कुठं जेवायला. पण आई, तू जा तुझी तुझी, आणि साडी ठेव तुलाच. आई अहो आई, आई तसं नाहीये हो. मला समजून घ्या ना. तुम्ही नाही मला समजून घेणार तर कोण घेणार? खरं तर आता या क्षणी मला तुमच्या साथीची गरज आहे. बच्चा, अगं काय किती वेळ बेल वाजवतोय मी? तू बच्चा, तू बोलणार आहेस का प्लीज? नाही बोलायचं तुझ्याशी. ऐक ना, तू उठून तर बस ना, मला बोलू तर दे ना यार. असं काय करतेस प्लीज? उठ. काय झालं बच्चा, असं काय करतेस? काय झालं? काय झालं? तू नेहमी का मला सगळ्यांसमोर इन्सल्ट करतोस? का बोललास आज इतकं तू? सोड, मला तुझ्याकडनं काही आन्सर पण नकोय, मला नाही ऐकायचं. अगं तू ऐक ना, आता हे बघ मला नाही ऐकायचंय काही. नेहमी सगळं एक तर तुझ्यामुळे हे झालं, तुझ्यामुळे ते झालं, सगळं माझ्यामुळेच होतं का? तू काहीच नाही करत, मलाच का बोलतोय यार? बच्चा, आय नो मी तुला गृहीत धरतो खूप, पण सध्या तुला माहिती ना किती टेन्शन चालली आहेत, त्याच्यामुळे मी सारखं टेन्शन मध्ये, फ्रस्ट्रेशन मध्ये असतो ग. आता ते महाडिक आणि राजवाडे हात धुवून मागे लागलेत. अल्टिमेटम दिल्यावर माझ्याकडे दुसरा ऑप्शन तरी आहे का? झालं का तुझं? मी काय फ्रस्ट्रेशन बॉक्स आहे तुझा? हो हो आहेच, कारण मला जे वाटतं ते मी मनापासून तुलाच सांगणार ना, आणि तुला वाटतं ते मला. म्हणजे आय लव्ह यू अँड यू लव्ह मी, राईट? दॅट्स लाईक माय गुड बच्चा. आणि या सगळ्यामध्ये चांगली गोष्ट काय झाली तुझ्या लक्षात आली का? आई आपल्या बाजूने आली ना. हं? आज तिने काय केलं माहिती? आज तिने मला पैसे दिलेत. ऑरेंज आंटीने पैसे दिले? हो. किती? कधी? अरे मी घरी गेलो होतो ना तर. घरी? तू गुलमोहर मध्ये गेला होतास का? कशाला? हो, ऐकून तर घे ना नक्की काय झालं. त्याचं काय झालं? मला तुझी काळजी वाटते ना बा. हे पाय बरं, मी तुझ्यासाठी पैशाचा बंदोबस्त केलाय बरं. नाही माहित नाही, मी पण पहिल्यांदाच बघतो. ए, काय नाव काय तुझं? हो, कुरिअर आहे, कुरिअर. माझं एवढेच आहेत बरं. एवढेच काय, हे पण खूप झाले ग. तुला माझ्याबद्दल जेवढं वाटतं ना तेवढं इतर कुणालाही वाटत नाही. थँक्यू सो मच. आई, राधिका, अगं तिने पाहिजे तर वांदे होतील. आई, मी कुठे लपू, सांग मला. मला नाही माहित. अगं असं काय करते?
बरं तू तिला हँडल कर, मी जरा वेळ आत लपतो. ती आत गेली की मी जातो. ओके, तू हँडल कर. फारच दुखत आहे व डोकं. हो का? हो. माहिती. ओ गॉड, पण तिथे एवढे सगळे सीसीटीव्ही फिरत असताना तू आलास कसं? कोणी बघितलं नाही ना? नाही बघितलं, पण तू पाहिलं ना आई कशी आहे. हो यार, ऑरेंज आंटी इज ऍक्च्युअली व्हेरी काइंड. आय लाईक हर. नाही शी इज. आणि आजही तिने पैसे दिले ना म्हणून मी पिझ्झा आणले बघ. माझं फेवरेट आणलास ना? हो, ग्रिल्ड चिकन. थँक्यू सो मच. थँक्स टू आई, वी आर सेलिब्रेटिंग विथ युअर फेवरेट पिझ्झा. आय नो. चीअर्स. नाही ना श्रेयस, अरे मी सगळीकडे बघितलं, नाहीये घरात. नाही, अरे ऑफिस मध्येच असणार. हो खरंच बघितलं ना. आपण असं करूया, आज ऑफिस मध्ये पाहूया. हा हो, नाहीतर तू मेल करून ठेव मला. चालेल चालेल, मी लवकरच येऊन राहिले. ये तू. हो हो चालेल, ठेवू फोन. हा. भाऊजी, भाऊजी. हाँ आती हूँ. अंदर आओ. अच्छा. हमको काहे बुलाया भाऊजी? दादा, आपके पैसे. अरे भाऊजी, आप ही ऐसी एक हो जो हमका समय से पहले पैसा दे देती है. तुमचे पैसे लवकर द्यायलाच पाहिजे की नाही? तुमचे पैसे काऊन नाही द्यायचे? आम्हाला पगार कधीही मिळो, पण तुमचे पैसे तुम्हाला वेळेत गेलेच पाहिजेत. तुम्हालाही गरज पडेल ना, तुम्हालाही खर्च असतील. हाँ भाऊजी, मगर आप जैसी सोच सबकी नहीं होती है ना. 2-2 महीने तक हमारा पैसा नहीं देती है. भाऊजी, अच्छा आते हैं. आई, तुम्ही बसा ना, तुमच्यासाठी चहा मांडलाय. बसा बरं तुम्ही. आई, हे घे चहा. आई, तुमच्या बांगड्या कुठे? काढून ठेवलेत का? आणि गळ्यातली माळ? नाही म्हणजे तुम्हाला असं कधी पाहिलं नाही ना, पहिल्यांदाच असं पाहून राहिले म्हणून विचारलं. काढून ठेवली का? सगळंच बदललंय ना राधिका. सगळ्याचे स्वभाव बदललेत, विचार बदललेत, तुझे बदललेत विचार, माय विचार बदलले. मग राहू दे, चल. आईंना काय झालं असं अचानक? आईंच्या मनात काहीतरी आहे जे मला माहिती नाही. काहीतरी लपवून राहिले आई.